आज वसई न्यायालयामध्ये लोक अदालत चालू आहे, त्याबद्दल आमच्या सोबत ॲडव्होकेट आदर्श बनसोडे साहेब आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, तुम्ही आजच्या लोक अदालत बद्दल काय सांगाल? ही लोक अदालत संपूर्ण देशभरामध्ये सध्या सुरू आहे। या लोक अदालतीचं यश असं आहे की हजारोंच्या संख्येने आज केसेसचा निपटारा होतोय। राष्ट्रीय लोक अदालत मला म्हटलं जातं की ही काय, याचा उद्देश काय आहे। आज तुम्ही बघू शकता देशभरामध्ये 3 करोडपेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत आणि त्यातल्या अशा काही केसेस आहेत की ज्या 90 वर्षांपासून पेंडिंग आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये। या अशा प्रकारचे जे काही केसेस सुरू असतात त्यामध्ये दोन्ही पक्षकार, वादी असेल प्रतिवादी असेल, गुन्हेगारी प्रकरणामध्ये सुद्धा लहान सहान प्रकरण, याच्यामध्ये सुद्धा दोन्ही पक्षकारांना समोर बसवून त्यांच्यामध्ये समेट घडवून अतिशय काही मिनिटाच्या आत हा फैसला केला जातो आणि या फैसल्याला मात्र कुठेही चॅलेंज केलं जाऊ शकत नाही। त्यामुळे तो दोन्ही पक्षकारांवर खूप बंधनकारक असतो। त्यामुळे या लोक अदालतीचं खूप सारं महत्व आहे। आज तुम्ही बघू शकता, कॅमेरा फिरवा आणि बघा की खूप मोठ्या संख्येने आज वसई कोर्टामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने माणसं आलेली आहेत आणि आज ते आनंदाने परत त्यांच्या घरी पण जाणार आहेत। तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? बघा, आम्ही तर नेहमी लोकांना सांगत असतो, आम्हीच नाही आपल्या वडिलांनी पण सुद्धा सांगितलेलं आहे, वडीलधाऱ्या लोकांनी, की शहाण्या माणसाने चढू नये कोर्टाची पायरी असं म्हटलं जातं। पण आता तुम्ही ह्या बघा, ह्या महिला चाललेल्या आहेत, अपंग, त्यांचा एक प्रॉब्लेम आहे। तर अशा पद्धतीने माणूस जेव्हा कोर्टाची पायरी चढतो तेव्हा तो मजबूर असतो किंवा मजबूत असतो। पण आमचं असं म्हणणं आहे की कोर्टामध्ये येणं हा एक शेवटचा पर्याय असला पाहिजे आणि कोर्टामध्ये आल्यानंतर सुद्धा जज साहेब सुद्धा कोर्टाच्या बाहेर किंवा कोर्टाच्या समोर बसून त्यांच्यामध्ये समझोता कसा होईल, त्यांच्यामध्ये मधला मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न केला जातो आणि राष्ट्रीय लोक अदालत हा त्याच्यासाठीचा एक प्रयत्न आहे। खूप चांगला प्रयत्न आहे। आम्ही सुद्धा आमच्या पक्षकारांना इथे घेऊन आलेलो आहोत आणि त्यांच्यामध्ये समेट घडवण्याचा आम्ही हा प्रयत्न करतो। साहेब, तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली लोक न्यायालयाच्यामुळे कसे माहिती आहे, जे महत्वाचे जे खटले आहेत त्याच्यामुळे इतका भार न्यायव्यवस्थेवरती आहे की करोडोंच्या संख्येने देशभरामध्ये अजूनही खटले प्रलंबित आहेत आणि असे छोटे मोठे जे खटले आहेत त्यांच्यामध्ये आपसात समेट झाल्यामुळे त्या न्यायव्यवस्थेवरचा थोडाफार ताण का होईना कमी होऊ शकतो आणि महत्वाच्या प्रकरणामध्ये योग्य तो न्याय पीडिताला मिळू शकतो। याच्यामुळे हे लोकलहरीचे फायदे। तर आपण आता बघितलं, आज वकील साहेब असं सांगत आहेत की लोक न्यायालयामुळे लोकांचे काही प्रलंबित केस आहेत, काही आपसात कॉम्प्रोमाइज होऊ शकतात, परंतु काही कारणास्तव राहिलेले आहेत, ते सर्व केस आज इथे निपटारा होऊ शकतो आणि निपटारा झाल्यामुळे दोन्ही पक्ष म्हणजे वादी आणि प्रतिवादी हे दोघेही खुश असतात, कारण कोणाच्या बाजूने निर्णय नसतो, निर्णय हा दोघांच्या संमतीने आणि दोघांच्या बाजूने लागलेला असतो। साहेब, तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगाल? मी ॲडव्होकेट हरीश गौड या वसई कोर्टात प्रॅक्टिस करतो आणि आज इथे लोक अदालत भरलेली आहे। लोक अदालतच्या माध्यमाने जे आपसामध्ये केसेस मिटवता येते समझोत्याने, जसं की डीबी केसेस असतील, जमिनीचे केसेस असतील, प्रायव्हेट केसेस असतील, अशी जे केसेस आपसामध्ये मिटवता येतात बोलून आपसामध्ये, आणि अशी केसेस आज मिटवता येतात। आणि आपण जे बघितलं तर आज खूप मोठी जनसंख्या आहे कोर्टामध्ये आणि लोक आपले केसेस मिटवत आहेत। याच्यामुळे जे त्यांचं कोर्टावर जे ताण आहे ते कमी होतो आणि सर्वात मोठी गोष्ट काय माहिती आहे की याच्यामध्ये असे केसेस आपल्याला मिटवल्याने ते कोणीही हरत नाही, कोण जिंकत नाही, दोन्ही विन-विन कंडिशन मध्ये असतात। यासाठी हे लोक न्यायालय आयोजित केला जातो आणि या माध्यमातून लोकांनी जे तारीख पे तारीख म्हणणं आहे कोर्टामध्ये ते कमी होते आणि त्याद्वारे केसेस लोड कमी होतो। तसे लोकांना समजवता होऊन आपल्या केसेस कमी काढले आणि ते जे त्यांच्या जो वकिलावर पैसे खर्च होतात ते कमी होते। आणि दुसरी जी आपण बघितलं तर ते फाईनची केसेस आहेत की छोटी मोठी जे ऑफेन्सेस असतात ते कसं ते मिटवता येईल फाईन भरून कोर्टात, आणि ती केसेस तसेच रात्री लेट नाईट जे स्टॉल चालू असतात त्यांना जर पकडलं गेलं तर ते फाईन, तसेच लाईट बिलचे जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये समझोता करून कशी केसेस आपण पेनल्टी कशी कमी करून ते आपण भरू शकतो ते आहेत। तसेच दुसरी बँकेची जे स्टॉल आहेत
आपण बघितलं तर विविध बँकेचे जे कर्ज घेतात लोक आणि जे भरू शकत नाही काही कारणाने ते समझोता करून त्याच्यामध्ये इंटरेस्ट व्याज हे काय बँक वाटलं तर कमी करून ते भरू शकतात। याद्वारे MSCB बँक आणि इतर प्रायव्हेट फायनान्स कंपन्या जे की लोन देतात ह्याचा वकील लोन ते पण ते भरून समझोता करून ते कमी करून घेतात। याद्वारे सर्वांना सोयीस्कर जातो आणि लोकांना फायदेशीर ठरतोय लोक न्यायालय। म्हणून लोकांनी ह्याचा इन फ्युचर पण जे काही केसेस पेंडिंग असेल आणि आज येऊ शकले नसतील जे पुढचं लोक न्यायालय असेल त्याच्यावर लोकांनी फायदा घ्यावा। आणि आज इथे बघितलं तर खूप लोकांनी घेतलेला आहे म्हणून आज भरपूर प्रमाणामध्ये लोकन्यायाचा उपयोग झालेला आहे आणि लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। धन्यवाद साहेब। मॅडम तुम्ही काय सांगाल? ऑलरेडी सरांनी सांगितलेलंच आहे। माझं नाव ॲडव्होकेट सुजाता रावते। ऑलरेडी सरांनी सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। लोक न्यायालयाचा थोडक्यात विषय हा की लोकांमध्ये जागृती व्हावी, लोकांनी कोर्टापुढे यावं आणि आपले ज्या काही गोष्टी खूप लांबणीवर गेलेल्या आहेत त्या थोडक्या वेळात त्यांच्या इथे निरसरण होतं आणि त्या केसेस आहेत त्या सॉल्व्ह होतात। म्हणजे लोकांच्या मनात अशा गोष्टी आहेत की बाबा कोर्टात एकदा गेलो की बऱ्याच वर्षानुवर्ष या गोष्टी चालू असतात। आता बँकेच्या वगैरे काही गोष्टी आहेत यामध्ये लोक पैसे भरू शकत नाहीये, त्यांच्या काही निरसरण आहेत त्या होत नसतात। मग त्या इथे आल्यानंतर त्यांना त्याची पूर्ण माहिती दिली जाते आणि त्याच्यामधला कुठला तरी मधला मार्ग काढून ते सॉल्व्ह केलं जातं। त्याच्यामुळे लोक न्यायालयामध्ये येऊन बऱ्याच लोकांचा फायदा होतोय आणि आज आपण बघितलं बऱ्याच प्रमाणात लोक आहेत तर असंच लोक न्यायालयाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि यापुढे पण मिळेल। सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच आमची विनंती आहे। तर आपण आता बघितलं वकिलांनी सांगितलं की लोक न्यायालयाचा फायदा हा पक्षकार आणि सामनेवाले ह्या दोघांना होत असतो। कारण प्रलंबित केस ह्या भरपूर लोकांचा टाइम जाते, पैसा देखील जातो आणि एक दुसऱ्याची थोडक्यात बघितलं तर नाराज होणे किंवा दुश्मनी असं थोडी होत असते। ह्या लोक न्यायालयाच्या वापरामुळे दोन्ही पक्ष हे समान खुश असतात। कोणाचाच निकाल कोणाच्याच बाजूला लागत नाही, निकाल हा दोघांच्या बाजूला लागतो आणि कॉम्प्रोमाइज होत असते। त्यामुळे लोकांनी लोक न्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं ह्यांचं म्हणणं आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर, नमस्कार।